नाही. अमुक भाषा झाला म्हणून त्याला पोलीस स्टेशनमध्ये पाठवू का आपण? भूतण्या झालं म्हणून त्याची भांडण करू का? नाही. विचाराची सांगड दयेशी, दयेची सांगड विचाराशी असणं याचं नाव यथार्थ विचार. विचारी मनुष्य निर्दयीपणानं वागत नाही. निर्दयीपणानं वागणारा मनुष्य विचारी राहत नाही. आजी मी विचारीच माणूस हो बीजी, पण आता ते त्याच्या याच्यामुळे मला करावं लागलं ना, मी माणूस असा तसा नाही. ते करावं लागलं, ते जे केलं ते विचार सोडून केलं तू ना. विचारी कसा हो विचारी, पण विचार सोडून तर न केलं ना. पटलं तुम्हाला? यथार्थ विचार ठेवले पाहिजे. म्हणजे विचाराने जीवन जगत असताना निर्दय अंतःकरण असू नये आणि दयेचे व्यवहार असताना अविचार असू नये. दयेचे व्यवहार करताना अविचार घेऊन दयेचे व्यवहार होत नाही. दयेचे व्यवहार विचार घेऊनच करावा लागेल. आणि विचाराने वागताना निर्दयतेने विचारानं वागता येणार नाही. दया घेऊनच विचारानं वागावं लागेल. याचं नाव यथार्थ विचार. पटलं? अस्ति नास्ति पदनिर्णय, यथार्थ विचार. तिसरं आलं शुद्ध व्यवहार. व्यवहार शुद्ध, शुद्ध व्यवहार समजते ना? शुद्ध समझ, शुद्ध क्रिया, शुद्ध ही निज व्यवहार, ये तीनों जब प्राप्त भय तब ही अपन सुधार. आपला जीवन सुधार केव्हा होईल? शुद्ध समज पाहिजे, शुद्ध क्रिया पाहिजे, शुद्ध व्यवहार. तीन गोष्टी पाहिजे. समज कशी पाहिजे? शुद्ध. शुद्ध समज राहिल्यावर आपण नाराज राहू का? नाही. काहून पुरुषोत्तम का नाराज दिसते? नाही नाही नाही, नाराज तसं काही नाराज नाही आहे. हो तसं काही नाही, नाराज नाही, पण दिसते ना. क्रियेहून बोलताना चालताना दिसते ना ते. कारण शुद्ध समज नाही. त्या समजीमध्ये काहीतरी बिघाड झाला. समजीमध्ये बिघाड झाला का क्रिया योग्य होणार नाही. क्रियेमध्ये बिघाड झाला तर व्यवहार योग्य होणार नाही. व्यवहार योग्य झाला नाही तर सुख शांती राहणार नाही, दुःख येणारच आहे. पटलं तुम्हाला? तर शुद्ध व्यवहार याचा अर्थ समज शुद्ध ठेवणे, जी शुद्ध समजाच्या शुद्ध समजीच्याच क्रिया घडणे आणि शुद्ध समजीच्या क्रियेनेच व्यवहार होणे. पटलं तुम्हाला? अशा प्रकारे शुद्ध होती. आणि चौथा आहे यथार्थ परख टकसार. परख म्हणजे परीक्षा करणे, टकसार म्हणजे शिक्का, आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र आहे की नाही? तुमचं ओळखपत्र तसं. मी मागं सांगितलं तुम्हाला, आमच्या वडिलांना निरोप पाठवला होता एका जणांनी वणीवरून. तुमचा तो पोरगा आहे का नाही डॉक्टर, पडला आहे तो दारू पिऊन नालीत पडला आणि त्याचा पायच मोडला म्हणे. कोणाला सांगितलं निरोप? संध्याकाळी 5 वाजता आमच्या वडिलांनी निरोप सांगितला तिथून वणीवरून. घडलेली घटना आहे, पुराण नव्हे. वडील का म्हणे? का ते डॉक्टर दारू पिला, नालीत पडला, पाय मोडला. शक्यच नाही म्हणे या गोष्टी. निरोप कळून म्हणजे आयडेंटिटी कार्ड होतं असं. पडलं? या गोष्टी शक्य नाही. तुम्हाला आजी मी स्वतः पाहिलं म्हणे, तो अमुक सांगेन असा. शक्यच नाही म्हणते. माझा डॉक्टर म्हणजे दारू पित नाही, दारू पिऊन तो नालीत पडत नाही, तसे क्रिया होतच नाही, शक्यच नाही म्हणे. कोणी ढकलून दिलं का? नाही ढकलून नाही दिलं म्हणे, तोच दारू पिऊन पडला म्हणे नालीत. पडलेलं खरं वाटलं का? काहून? आयडेंटिटी कार्ड होतं तसं. तसं आयडेंटिटी कार्ड बनवा. यथार्थ परक टकसार आहे का? ते का? हां ते का? हां ते अनंत महाराज शिष्य असल. हां त्याच्या बोलणं ओळखायला येते. हां तशा प्रकारे यथार्थ परक टकसार, यथार्थ परीक्षा करा आणि त्या परीक्षेचं सिद्धांत म्हणजे आयडेंटिटी कार्ड तयार करा. तुमचं ओळखपत्र नुसतं पाहिल्यावरच ओळखता आलं पाहिजे. तुमचा चेहरा पाहिल्यावर समजलं पाहिजे चंचल आहे का स्थिर आहे की नाही, सुज्ञ आहे की अज्ञ आहे. ओळखते का नाही काही लोक चेहरा पाहिल्याबरोबर? आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये आहे दर्शन प्रक्रिया, 8 प्रक्रिया आहे म्हणजे निदान करताना. म्हटलं त्याचं बोलणं चालणं, चेहरा पाहिल्यावर समज गोवर व्हायची शक्यता आहे. चेहऱ्यावर मानसिक तणावामध्ये आहे ते ज्ञान आहे. 8 प्रकारची प्रक्रिया आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये निदान करताना. काही तपास लागला. मी ज्यावेळेस डॉक्टरकी केली वैद्यकीय त्यावेळेस इतक्या मोठ्या चाचण्या नव्हत्या. हे तपासून आणा ते मशीनीच नव्हत्या इतक्या. नुसतं आम्ही त्या 8 प्रकारचे हे त्याच्यावरच निदान. नाडी पाहत होतो, चेहरा पाहत होतो, जीभ पाहत होतो, जिभेची परीक्षा, चेहऱ्याची परीक्षा, लघवीची परीक्षा, मळाची परीक्षा. बंद करा मोठा गेले सर.
तर अशा त्या 8 प्रकारच्या परीक्षा होत्या. तर अशा प्रकारे यथार्थ परक टकसार म्हणजे तुम्ही असे समजा परीक्षक व्हा की समाजामध्ये जीवनव्यवहारामध्ये तुमची म्हणजे काय झालं आयडेंटिटी कार्ड तयार झालं पाहिजे. म्हटलं का पापडचे मी ते घर विकलं 85,000ला, तर 10-15 मिनिटांनं दुसरं एक गिऱ्हाईक आलं, भाऊजी केवळ म्हणे तुम्हाला 15,000 आत्ता नगदी देतो म्हणे. घेतला का इसार नाही घेतला म्हणे. मग 15,000 आत्ता नगदी देतो म्हणजे जास्त 85 15 1 लाख आत्ता उद्याच विक्री म्हणे. तुम्ही सोमवारी ठरलं म्हटलं इसार द्यायचं, सोमवार आहे का जी म्हणे 15,000 नगदीनं आत्ताच देतो म्हणे. पण इसार नाही दिला काय? हो इसार नाही दिला म्हटलं, पण शब्द दिला म्हटलं मी. शब्द का तेवढं पाळता म्हणे. हो नाही दिलं मी. हे नाही व्यवहार म्हणजे मी आपली काही प्रसिद्धी करून नाही राहिलो, पण तुमचं जे आयडेंटिटी कार्ड आहे ते तयार झालं पाहिजे. हे शक्यच नाही. तो माणूस बदलणारा नाही, तो माणूस मोडणारा नाही. त्याचं नाव यथार्थ परक टकसार. पटलं तुम्हाला? अस्ति नास्ति पद निर्णय, यथार्थ विचार, शुद्ध व्यवहार, यथार्थ परक टकसार आणि शेवटचं काय बोध हेतू वेदादी वानिका ग्रहण. कोणताही वेद शास्त्र पुराण कोणत्याही पंथाचा कोणत्याही धर्मग्रंथ वाचा, त्याचा उद्देश असला पाहिजे त्या ग्रंथातून आपल्याला जीवन सुधाराचा बोध झाला पाहिजे. संगतीचा, अभ्यासाचा, व्यवहाराचा, कोणत्याही क्षेत्राच्या कामाचा जो तुम्ही वेळ घालता त्या कामासाठी, कोणतेही काम स्वीकारता त्याच्यामध्ये काही त्याच्यापासून बोध तयार झाला पाहिजे. बोध होत नसेल तर ते काम करू नका. म्हटलं का प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभव, प्रत्येक गोष्टीचा आपण शिकलो पाहिजे, अनुभव तयार झाला पाहिजे. कारण जे सिद्धांत कळले ते सिद्धांत प्रयोगात आणत नसाल तर सिद्धांतिक ज्ञानाचा अनुभव तयार होत नाही. झालेलं ज्ञान प्रयोगात आणायचं आहे. करंजी कशी भरायची, लाडू कसा बनवायचा माहिती करून घेतली तर ते करून पाहून अनुभव घ्यायचा आहे. नुसती माहिती घेतली आणि 4 वर्ष माहितीच घेतली आणि करून नाही पाहिलं होईल का? बरोबर नाही. करून पाहा लागेल, कपडा शिवून पाहा लागेल, पदार्थ बनवून पाहा लागेल, शिवून पाहताना, पदार्थ बनवून पाहताना बरोबर त्याला त्याचं ज्ञान अनुभूती तयार होते. पटलं? अशा प्रकारे सत्य तत्वांचे 5 प्रकृत्या कोणत्या आहे? निर्णय, निर्बिंद, प्रकाश, स्थिर, क्षमा. विचार तत्वाच्या 5 प्रकृत्या अस्ति नास्ति पद निर्णय, यथार्थ विचार, शुद्ध व्यवहार, यथार्थ परक टकसार आणि बोध हेतू वेदादी वानिका ग्रहण. प्रत्येक वेदशास्त्र पुराण कोणताही धर्मग्रंथ कोणतेही पुस्तक वाचण्याचा उद्देश असला पाहिजे आपल्या हिताचा बोध त्यातून झाला पाहिजे. जेणे वाढे उपरती, अवगुण सगळे पालटती, जेणे चुके अधोगती, या नाव सद्ग्रंथ. जे तुम्ही वाचन करता त्या वाचनांनी उपरती आली पाहिजे, अवगुणाचा पालट झाला पाहिजे आणि अधोगती चुकली पाहिजे. या 3 गोष्टी घडत नसेल तर त्याचं नाव अभ्यास नाही. कोणताही ग्रंथ घ्या, कोणताही ग्रंथ घ्या, 3 गोष्टी घडल्या पाहिजे. कशी? उपरती आली पाहिजे म्हणजे विषयांची दोषाची आपल्या ग्लानी आली, दुसऱ्याच्या नाही. तो म्हणून जी त्याच्याकडे पाऊस लागत नाही, तसं नाही. तसं चित्र आपली घृण आली पाहिजे आपल्या दोषाची. जेणे आपला दोष आपल्या समोर आला पाहिजे, ग्लानी आली पाहिजे आपल्या बोलण्या चालण्या वागणे. काय माणूस मी, अरे अरे मला हे शोभत नाही, अशी उपरती आली पाहिजे. आणि अवगुणाचा पालट झाला पाहिजे, अधोगतीचा मार्ग बदलला पाहिजे. असे या 3 प्रक्रिया होत असेल त्याचं नाव आहे वाचन, अभ्यास, पाठ, पठंतर. या 3 गोष्टी होत नसेल तर त्या पाठपाठांतरालाही अर्थ नाही आणि त्या वाचनालाही अर्थ नाही, त्या बोलण्यालाही नाही, ऐकण्यालाही काय अर्थ आहे? वाचणं चालू आहे पण बोलणं तिखट आहे, अभ्यास चालू आहे पण व्यवहार खराब आहे, संबंध खराब आहे, नाही का? अभ्यास, वाचन, पाठपाठन चालू आहे पण मनातून उतरून जात आहे, काय फायदा? नाही. हात कटोरा खोवा भरा आहे, कबीर उतरा छानचे दिय म्हणजे आहे. चित्तातून कोणाच्या उतरलं न पाहिजे याची खबरदारी घ्या. जगताना, बोलताना, चालताना कोणाच्या चित्तातून उतरून गेलो पाहिजे असं वागू नका, मोठं मन करा. अशा 2 झाले. तिसरा आहे सत्यविचारशील. शील म्हणजे कॅरेक्टर, चारित्र्य. शील तत्वांचे कोणते आहे? अक्षुदा, अतृष्णा, निद्रा, अनिद्रा, निरालस्य, निर्मयतून आहे ना 5 प्रकृत्या शील तत्वांच्या आहे. हां ग्रंथामध्ये लिहून आहे. क्षुधा निवारण, प्रिय वचन, प्रत्यक्ष आणि सर्व सुख प्रगट आहे ना.
हां, पण त्याच्यात अक्षुधा, तृष्णा, निरालस्य, निर्मैथुन आणि अनिद्रा आहे, दोन्ही आहे. अक्षुधा म्हणजे क्षुधा निवारण करणे. अक्षुधा म्हणजे क्षुधा नसणे. अक्षुधा म्हणजे का? आणि क्षुधा निवारण म्हणजे का? भुकेचं निरसन, एकच अर्थ. क्षुधा निवारण म्हणजे भुकेचं निरसन होणे. आता भूक म्हणजे ही भूक नाही, उदरनिर्वाहाची भूक नाही. क्षुधा निवारण, क्षुधा म्हणजे भूक, जे ही मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते करायचं राहिलं, हे करायचं राहिले, केव्हा होते का बापा, अमुक झालं टमुक झालं, ते हो भूक वाढतच खाताच खाते, याचं 24 खंड्या खाते तरी पोट रिकामच राहते. याले म्हणते अक्षुधा. नाही, संपलं पाहिजे, कुठंतरी मर्यादा असली पाहिजे, बस होते आता. नाही का? नाही वाढ वाढ चांगलं झालं का, वाढ 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 पोट, अरे बापरे आता जावं लागते दवाखान्यात. म्हणजे क्षुधाचं निवारण कधी झालंच नाही. पटलं? तर क्षुधा निवारण म्हणजे आपली जी भूक आहे, आपली हाव आहे, आपली इच्छा आहे, आपली अपेक्षा आहे, आपली हाव हाव वट वट कट कट जे आहे, खटखट हा आवाज कोणाचा तत्वाचा आहे? खटखट, खटखट आवाज कोणाचा तत्वाचा आहे? पृथ्वी तत्वाचा आहे ना. हां, भो भो असा सो सो कसा कोणा होता? सो सो. हां, भप भप अग्नीचा आहे की नाही आपल्याजवळचं? पहा ना, खटखट. पाचही तत्वाचे आवाज आहे की नाही? हां, भप भप हे आहे, किती का याचं भपच आहे, याला पुरतच नाही. सारे दिवस भप भपच घरात आहे ना. कोण्या तत्वाचं आहे भप भप? कोणत्या तत्व आहे? अग्नी. हां, सो सो सर वायुतत्वाचा. हां, खटखट पृथ्वी तत्वाचा. खळखळ आहे की नाही? पाचही तत्वाचे आपल्या जगण्यात आवाज. आता पाचही तत्वाचे जगण्यात आपल्या आवाज आहे. आता आपण 5 तत्वाचे आरी गेलो का त्यातून निघलो? आता निघलो पाहिजे की नाही? तर अक्षुधा म्हणजे क्षुधेचं निवारण होणे. तृष्णा, तृष्णा म्हणजे तहान, तहान म्हणजे हाव, याला हवस मोठी आहे म्हणते, कितीही द्यायचं संपतच नाही. तहान मिटली पाहिजे, तहान मिटली पाहिजे म्हणजे प्रिय वचनाने तहान मिटते. प्रिय वचन पाहिजे. आपण जे बोलतो तिथं प्रिय, हित, मित आणि सत्य असलं पाहिजे. आपलं बोलणं जे आहे ते सत्य असलं पाहिजे. सत्य बोलताना प्रिय असलं पाहिजे, कोणाला कटू नाही वाटलं पाहिजे, आणि ते बोलताना कोणाला हिताचंच ठरलं पाहिजे. सत्य, प्रिय, हित आणि मित. कमी बोलायची सवय पाहिजे. ज्या माणसाला जास्त बोलायची सवय तर ते सत्य राहत नाही, शील नाही राहत. खूप जास्त बोलणारा मनुष्य शील राहू शकत नाही. कमीत कमी बोललं पाहिजे. आधी साखी शिरखडी, अर्धस्वचन बोला, पण त्याच्यामध्ये पुष्कळ आलं पाहिजे. आता सकाळी सुविचार आपण पाठवतो, तेवढ्या सुविचारामध्ये किती मोठे येते. आजचा सुविचार वाचला का? कैदेत राहावं, कैदेत जीवन काढावं, स्वतंत्र राहता यावं. शक्य आहे का? कैदेत कसं स्वतंत्र राहता येईल? हां, असे काही म्हणजे छोटंसंच लिखाण राहते, पण अर्थ किती राहते असं आहे. देहबंधनात राहायचं, शांती मिळाली पाहिजे, कसं शक्य आहे? समाजाच्या रीतिरिवाजात जगलं पाहिजे न, स्थिर शांत जीवन वाटलं पाहिजे, कसं शक्य आहे? तर अशा प्रकारे शील तत्वांचा पहिला धर्म आहे अक्षुधा म्हणजे क्षुधा निवारण. म्हटलं. दुसरा आहे प्रिय वचन. वचन हे प्रिय असलं पाहिजे. कोणाची तहान भागली पाहिजे. कोणाला कसं शांत पाणी पिलं शांत वाटते. पाहता कसं तहानच खूप लागून होते जी, जीव कसंच का करत होता, पाणी पाजलं आत्ता बरं वाटते. पा काल आमच्याकडे आले होते, काही साधा हळदीचा हराळ मांडला, खोकला ताप बरोबर होता, सहज मांडला. चहा पिता एकच घुटूक पेला, आत्ता बरं वाटते. चहा हा हराळ पेला कारण मी ताप गेल्यासारखंच वाटते म्हणे. म्हणजे प्रिय वचनाचा अर्थ असा आहे, एक वचन बोलायचं मन कसं शांत राहायला पाहिजे. काल मी बसलो तिकडे, एक जण भेटला, नमस्कारजी बुवाजी म्हणे, तुम्ही भेटला आज, मी ताणतणावात होतो, भेटल्याबरोबर मला सगळं कुठं गेलं का बाजू, चांगलं मन वाटते म्हणे. तुम्ही भेटले फक्त, दिसले फक्त म्हणे, तर दिवसभराचा ताण माझ्या डोक्यातून कोण्या मातीत गेलं माझं मलाच समजत नाही म्हणे. असे वचन पाहिजे बोलताना, नाही का? नाही तर मरणं मिळालं तर मला काय करायचं आहे, नाही का? मारू देन मला, फुट देन माई वेरणी, मारणं मला, फुट देन माई वेरणी. अशा प्रकारचं कटू वाचनार वचन नको, प्रिय वचन. पटलं?
क्षुधा निवारण प्रिय वचन, शांत बुद्धी असली पाहिजे माणसाची. अनुकूलता असो की प्रतिकूलता असो, संकट असो का नसो, शांत राहायला पाहिजे. केव्हा या तुम्ही तो जीव शांत असला पाहिजे, दिसला पाहिजे शांत. कुठूनही जात शांत जा, बोलताना शांत बोला, करताना शांत बोला, जेवतानाही शांत जेवा. घे पटकन वाढलं जाते खायला घे वाढवलं. काय ते जगणं आपलं. जेवतानाही शांत नाही, बोलणंही शांतीचं नाही, करणंही शांतीचं नाही, संबंधही शांतीचं नाही, काहीच शांतीचं नाही. तर त्याचं शील तयार होत नाही. शांत बुद्धी आणि प्रत्यक्ष प्रत्येक क्षणाला तू परखून चाल. प्रत्यक्षण परख पटलं. आणि सर्व सुख प्रगट. अनिद्रा म्हणजे अनिद्रा झोपच न येणं, गाफील न राहणं. सर्व सुख प्रकट राहते, गाफील राहत नाही, सदा सर्व काळ शांत राहते, प्रसन्न राहते. म्हटलं का. अशा प्रकारे अक्षुधा, अतृष्णा, निरालस्य, निर्मैथुन आणि अनिद्रा याचा अर्थ क्षुधा निवारण, प्रिय वचन, शांत बुद्धी, परप्रत्यक्षण, सर्व सुख प्रगट, शील तत्व. पटले. नंतर आहे कोणतं तत्व आलं. दया तत्वाच्या 5 प्रकृती. अद्रोही, पुन्हा काय सम, अद्रोही, सम, मित्रभाव, अभय आणि अद्रोही म्हणजे कोणाशी द्रोह न करून साधावे, अहिक उत्कर्षपूर्ण. पुढं हाची बाणा धर्माचा आहे ना. अद्रोह, कोणाशी द्रोह करू नये, द्वेष करू नये, राग करू नये, प्रसन्न राहावं, शांत राहावं, मित्रभावानं राहावं, छान मनामध्ये चांगली समज घ्या. अद्रोह. आणि दुसरं काय समभावना, विषमता नको. अद्रोह सम, मित्र जीवन जगत असताना सृष्टी तलावर सगळे जीव मित्रसारखे वाटले पाहिजे नाही का. कोणाचंही रक्षण केलं पाहिजे, शोषण नाही, भक्षण नाही, उपद्रव नाही, त्या जीवाला त्रास होईल असं आपण जगू नये नाही का. तर अद्रोह, सम, मित्रजीव, अभय, कोणत्याही प्रकारचं भय नसणं. आणि अद्रुत नयन म्हणजे नयन म्हणजे डोळे. अद्रुत म्हणजे अद्रुत म्हणजे न हालणारं, चंचल, स्थिर दृष्टी, चंचल दृष्टी नाही. द्रुत म्हणजे दृश्य, म्हणजे दृश्य न दिसणं. समजा आपण गाडीमध्ये बसलो आणि बाहेर पाहिलं तर दिसते का दृश्य स्थिर. आपण गाडी धावत आपण ते दृश्य धावतच दिसते आहे की नाही. तर तशी दृष्टी नसावी, स्थिर दृष्टी असावी, अद्रुत नयन. नंतर आहे सत्य, विचारशील, दया, धीरज तत्व आहे. धीरज तत्वांचे 5 प्रकृती कोणत्या आहे. मिथ्या त्यागन, जीवन जगत असताना जे खोटं आहे, नको आहे, उपद्रव तयार करणारा आहे, सद्गतीला, शांततेला, कल्याणाला बाधा तयार करणारा आहे, अशा गोष्टीचं स्वीकार केला नाही पाहिजे. मिथ्या त्यागन, नको त्या गोष्टी त्याग केला पाहिजे. सत्मत ग्रहण, सत्यमत म्हणजे विचार ग्रहण केले पाहिजे. कोणत्याही ग्रंथाचे असो, कोणत्याही संताचे असो, कोणत्याही पंथांचे असो, सत्य तुम्हाला माहीत आहे, असं बोललोच आपण, तर सत्यमत आपण ग्रहण केलं पाहिजे. मिथ्या त्यागन, सत्मित ग्रहण आणि निसंदेह वृत्तीनं वागलं पाहिजे. संदेह समजते ना, संशय. येथे आडरान न धरावे, संशय कुपिते न परावे, आपल्या हिताती मुकावे. संशय सब्जेक्ट खंडिया, संशय खंडेनं, संशय खंडित सुजेना. 3 प्रकारचे संशय आहे, संदेह आहे, ते ठेवू नये. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. वाचली तुम्ही साकी. आध्यात्मिक संशय काय म्हणते. आध्यात्मिक तो त्रिविध ताप झाला. आध्यात्मिक संशय म्हणजे माझं कसं होईल, मी कुठं राहील, इथं जर राहिलो तर मग पुढचं जीवन कसं जाईल नाही का. अमुक झालं तर मग पुढं कसं येईल, काळ असा आहे, कसं होईल, माझं कसं होईल, मी कोणाचा अंश आहो का, वगैरे वगैरे तयार होणं, हा आध्यात्मिक संदेह. आदिभौतिक म्हणजे तो कसा करल, दुसऱ्या पर्यायाविषयी संशय घेणं नाही का. अमुक आपली पत्नी गेली तर ते काहून का मगास येतो म्हणे, इतका वेळ झाली का आलीच नाही. पोरगं शाळेत गेलं ना आलंच नाही, काय झालं का तर मधात. असे आपण इथंच संदेह राहते दुनियाभरचे नाही का. अमुक असं झालं तर मग
आमचे घरचे समजा गेले तर मग तो देर आपल्या हिस्सा देते का नाही का, भानगडी तयार होईल, मग मी कसं कोणाला हातात घेईल वगैरे वगैरे, बिमारी झाली तर मग कोण माझ्यासोबत येईल, असे संदेह तयार होणं. दुसऱ्या प्राण्याविषयी संदेह तयार होणं, हे स्वतःविषयी संदेह होणं. आधी दैविकता म्हणजे चंद्रगारे ग्रह तारे कधी तयार झाले का, ते त्याचं रूप कसं आहे का, ते नष्ट होणार आहे का, तो कशाचं अंग आहे का, याचा करता कोणी आहे का, पालन करता कोणी आहे का, हे एवढं मोठं जग कसं चालत असेल, याचा कोणीतरी करता असेलच ना, हे कसं सूत्र चालते वगैरे वगैरे. त्याचं नाव आध्यात्मिक संदेह, आदिभौतिक संदेह आणि आदिदैविक संदेह. त्या साखीत आहे संशय सपखंडिया 88 नंबरची साखी आहे ना. तर अशा प्रकारे निसंदेह वृत्तीने जीवन जगलं पाहिजे, संदेह नसला पाहिजे. झाली संध्या संदेह माझा आणि आत्माराम हृदयी झाली संध्या, संदेह माझा गेला. आता माझी खरी आंघोळ झाली, आता माझ्या अंतःकरणात संदेह चालले गेले, कोणत्याच प्रकारचा संदेह माझ्या पोटात नाही. संदेहामुळेच मनुष्य चिंताग्रस्त भयग्रस्त राहते. जेव्हा मनुष्याच्या अंगात संदेह निघून जाते, चिंता भय राहत नाही. मनुष्याचा संदेह स्त्रीविषयी, स्त्रीचा संदेह मनुष्याविषयी नसले पाहिजे. संदेह दृष्टी आली, नाना प्रकारचे व्यंग जीवनात तयार होते. पटलं का? म्हणून संदेह वृत्ती टाका. तर मिथ्या त्यागन, सत्मत ग्रहण, निसंदेह वृत्तीनं वागणं. आणि चौथं आहे साधुसेवन. साधुसेवन, संतांच्या वचनाचं सेवन करा. संतांच्या आचरणाचं, बोलण्याचं, चालण्याचं, खाण्याचं, घेण्याचं, बसण्याचं, उठण्याचं काय करा, सेवन करा. तुका म्हणे सेवन घरे तरीचं जोडे लाभा. आमचे अनंत महाराज, पण अनंत महाराजाच्या चारित्र्याचं, वागण्याचं, नियमाचं सेवन करा. औषधी सेवनच नाही केलं तर खोकला कसा कमी होईल? आमच्या म्हणल्यास होते का, चांगली शिशी आहे जी, आणली घरीच ठेवली, खोकला बसेल का? ते घ्या लागल, सेवन करा लागल. त्या प्रकारे पूज्य जे आदरणीय संत सज्जन आपल्या समाजामध्ये झाले गेले, आज आहे, उद्या होणार आहे, या सगळ्यांच्या संतांचं वचन, आचरण, खाणं घेणं, बोलणं, बसणं, उठणं, कमाई करणं, खर्च करणं, संबंध राखणं वगैरे वगैरे जे प्रत्येक क्षणावर आचरण आहे, ते आचरणात सेवन करा. नुसतं पाहू नका, नुसतं बोलू नका, नुसतंच पाठ करू नका, नुसतंच सांगून नुसतंच ऐकू नका, नाही का. पाठ करे ये अर्थ लगावे, गुरुपद नेम प्रेम सोपावे. जे आपण पाठ करतो, वाचतो, ऐकतो, ते गुरुपदावर पोचण्यासाठी नेमानं, नियमानं तिथपर्यंत पोचा. गुरुपद प्रेम नेम सोपावे. अशा प्रकारे साधू सेवन. तिसरं पाचवं कोणतं आहे? अहंता निरसन. अहंतेचं निरसन करा. अहंता कुठं राहते? मागच आपण बोललो, कुठं राहते? असत्याचा अभिमान. जिथं असत्य आहे तिथं अहंकार राहते. अहंकार कुठेही नाही राहत. सत्याच्या ठिकाणी अहंकार नाही राहत. अहंकार आला का तिथं असत्यच आहे, सत्य नाही. म्हटलं असत्याचा अभिमान तेने पाविजे पतन, म्हणून या ज्ञातेजन सत्य शोधताती. तर अहंता ममतेचे आरी जाऊ नका. अशा प्रकारे 5 तत्व हंसद्याचे सत्य, विचारशील, दया, धीरज. त्या हंसद्याच्या 25 प्रकृत्या कोणत्या आहे? निर्णय, निर्बिंद, प्रकाश, स्थिर, क्षमा, अस्ति नास्ति, पद निर्णय, यथार्थ सत्य, शुद्ध व्यवहार, यथार्थ परक ठकसार, बोध हेतु अद्यदि अनेका ग्रहण, क्षुधा निवारण, प्रिय वचन, शांत बुद्धी, परक प्रत्यक्ष, सर्वसुख प्रगट, अद्रोही, सम, मित्रजीव, अभय आणि हंता निरसन, अद्रुतनयन. नंतर मिथ्या त्यागन, सत्मत ग्रहण, निसंदेह, साधुशनी, अहंता निरसन. नाही, पाठ करणं सोपं आहे बाई, आहे की नाही? पाठ म्हणता पुढं काय भाऊ? पाठ म्हणता पुसता काहीच कळे ना. पाठ मस्त, ते पाठ करणं सोपं आहे, नाही का? पण पाठ करतो ते समजणं कठीण आहे. समजलं ते आचरणात आणणं कठीण आहे. आणि आचरणात आलं ते जिरवणं कठीण आहे. हो, या गावात काय मीच हवा फक्त, हो, कोणीच नाही, एकही नाहीत. हो, तेवढ्या गावात मी होतो म्हणतो जमलं जी, नाही तर कवा टिकत होती जे. वाचन आम्ही बंद नाही केलं. आता मी हावतेत मी बंद नाही करत. हिला वाटते का मी हावतेत पण तर चालू राहते मग. ऐका, तर ते हो जिरवणं. अशा प्रकारे हंसदेव कर्मभूमिका नर्तन, हंसभूमी पारकभूमी मुक्त स्थिती, सोयीसारखा हाव. जीवाचं कल्याण प्राप्त करण्यासाठी
सार विचार आहे की हा मनुष्याचं देह हे कर्मभूमी आहे, भोगभूमी नाही. तुम्ही आता कर्म कोणतं करावं तुमच्या हातात आहे. कर्म बदलवणं तुमच्या हातात आहे. कर्म सुधार करा की कर्म बिघाड करणं आपल्या हातात आहे, देवाच्या नशिबाच्या हातात नाही आहे. पडला उघड आहे प्रयत्नांची थोरी, प्रयत्नापुढे प्रारब्ध तान मारी, हे मनने अपुरे सर्वतोपरी, दूरदृष्टीने पाहता सर्व होते केले असता, सर्व मिळते धरित हाता, अभ्यासित ब्रह्मसत्ता, अभ्यासित आत्मज्ञान, पुढं सर्व कर्माचे होते खंडन, हे प्रचित प्रमाण संदेह नाही. किती ओव्या आहे ना. तशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे की कर्मभूमिका नर्तन हिला हंसभूमी ठराव. भूमिका बदलवली पाहिजे. आपण आता हंसभूमिकेवर जीवन जगलं पाहिजे. हंसभूमिका म्हणजे आत्ताच्या 25 प्रकृत्या घेऊन जीवन जगायचं. काही उपाशी मरत नाही. काय हाव करू नका पैसे अडक्याची, मोह ममतेची. मार्गाला लागलं की रस्ता कळते, खाणाऱ्याला स्वाद कळते आणि जाणाऱ्याला मार्ग कळते. घरी बसून गोष्टी हाकलणाऱ्याला काहीच भेटत नाही. मार्ग खाला नाही का उमाट आहे, खास खड्डे आहे का नाही, तर चालायला लागा, मार्ग कळते. जेवायला लागा, स्वाद कळते. फक्त काही न करता बसणाऱ्याला काही येत नाही. कोरडी आयशा काय सर्व गोष्टी, करी उठाटी हित आधी. आपलं हित साधल असं काही केलं पाहिजे. कर्मभूमिका नर्तन हंसभूमी ठराव. हंसभूमीमध्ये जीवाची आपण स्थिर झालो पाहिजे. आणि इथंच नाही, पारकभूमी मुक्त स्थिती. ह्या कर्मभूमिकेला आणि हंसभूमिकेला परखा पुन्हा. म्हटलं कर्मभूमिकेमध्ये गाफील येते, हंसभूमिकेमध्ये अहंता येते. लक्षात घ्या. कर्मभूमिकेमध्ये जीव राहणारे माया ममतेनं जखडल्या जाते. हंसभूमिकेमध्ये जीवन जगणारे अहंतेनं जखडल्या जाते. संसारामध्ये मुलं बाळ शेतीवाडी न कळते, आश्रमामध्ये हेवाद्वेषानं मकळते. सगळीकडे बंधन आहे. तर कर्मभूमिकेमध्ये आणि हंसभूमिकेमध्ये तिलासुद्धा पारकभूमी परखा. आता पारकभूमी तयार करा. भूमिका पद्धत म्हटलं कर्म करण्याची पद्धत, हंसभूमिकेमध्ये राहण्याची पद्धत आणि त्या दोन्ही भूमिकेला परखण्याची पद्धत. परकभूमी मुक्त स्थिती. परकभूमिका तयार नाही केली, परकभूमिका जीवन पद्धती नसली तर मुक्त स्थिती होत नाही. सोयीसार कहाव हे जीवनाचं सार आहे. जाणकार लोकांनी, सत्संगी लोकांनी, सद्ग्रंथात ध्यान करणाऱ्या लोकांनी, जीवाचं कल्याण इच्छिणाऱ्या लोकांनी कर्मभूमिकेमध्ये सुधार केला पाहिजे, हंसभूमिकेमध्ये ठराव केला पाहिजे. कर्मभूमिका आणि हंसभूमिकेमध्ये पारकभूमिका सिद्ध तयार केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षणाला परख करून, छानबीन करून जीवन जगण्याची पद्धत, त्याचं नाव पारकभूमिका. म्हटलं निरक्षीर निर्णय करे हंस लक्ष संविधान. पुढं काय आहे ना सकी सोयी. हां, निरक्षीर निर्णय करे म्हणजे पाणी दूध अलग, राजहंसे चोंच पूर्विता होय अभिनत. असे तुझे ज्ञान स्पर्श चित्ता, दोष निर्दोष उंगू लागे. माझ्यामध्ये कोणते दोष आहे आणि कोणते निर्दोष आहे याचं निवारण करणं, याचं नाव पारकभूमिका आहे. छानी छानी सब असं तोडावं, साच तत्व तबई तुम पाओ, सदा विचार करो तुम मोरे भाई, जवलो दे बिक्रीने जाई, पारक में हम तुम एका, देह भावते. अशा प्रकारे छानबीन करून जीवन जगण्याचं कर्मभूमिका. तर कर्मभूमिका नर्तन, हंसभूमी ठराव, पारकभूमी मुक्त स्थिती, सोयीसार कहाव. आपल्या जीवाचं कल्याण व्हावं, जीवनातलं दुःख अशांती निघून जावं, स्थिर शांत क्षणाचा अनुभव यावा. असं कुणाला वाटत असेल तर सत्संगामध्ये प्रत्येक विषयाची छानबीन करून तुम्ही त्या विषय समजून घ्या. सद्ग्रंथांचं वाचन करा. जे आपण ऐकतो आणि वाचतो ते जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. नको त्या गोष्टी पूर्ण जीवनातून काढून टाका. आवश्यक कल्याणास पूरक अशाच फक्त गोष्टी, विचार, जगणं पद्धत घरी ठेवा आणि आपला जीवन सुधार करा. ज्ञानाचा विषय, संतांच्या साहित्यिक सिद्धांतांचा विषय देव पुण्य सुख प्राप्त करायचा नाही आहे, जीवन सुधाराचा आणि जीवाचं कल्याण करण्याचा विषय आहे. म्हणून त्या मार्गाने प्रत्येक सज्जन लागलं पाहिजे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आता 20 सख्या म्हणून घेऊ आपण. किती झाल्या होत्या मग? 100 झाले ते? ठीक आहे. म्हणा श्री सद्गुरुनाथ महाराज की म्हणा. काला सर्प शरीर में खाईन सब जग झारी,
नेहमी